गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात स्पेशल मेथीचे लाडू. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे आपण घेतलेले आहेत मेथी दाणे. ते आपण कढईमध्ये थोडेसे असे परतून घेऊयात. जास्त पण नाही, अगदी कच्चेपणा घालवायचं इतपत आपण ते परतून घेतलेले आहेत. तर आपण हे चांगल्या प्रकारे असे परतून घेतलेले आहेत. आता आपण हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात. आणि हे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मेथी दाण्याची बारीक पावडर केलेली आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि यामध्ये आपण आता तूप टाकून घेणार आहोत. आणि हे आपल्याला 2 दिवस तुपात असं भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून मेथी दाण्यामधील कडवटपणा थोडासा कमी होईल. हे चांगल्या प्रकारे आपण असं मिक्स करून घेऊयात. पूर्ण मेथी दाण्याची पावडर भिजेल इतपत आपल्याला असं तूप टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे झाकून 2 दिवसासाठी ठेवून देणार आहोत. तर इथे मी घेतलेले आहे खारीक, बिया काढून घेतलेले आहेत, काजू, बदाम, मकाने, डिंक घेतलेला आहे, सुंठ आणि गूळ घेतलेला आहे. आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 पाऊल. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तूप टाकून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण चांगलं भाजून घेणार आहोत. एकदम खमंग असं सतत तुम्हाला ते हलवत राहायचं आहे. एकदम तूप न टाकता थोडं थोडं तूप टाकत टाकत आपल्याला हे चांगलं ब्राऊन असं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हीच प्रोसेस करायला आपल्याला खूप वेळ लागतो. सतत हलवत राहायचं आहे, कारण लगेच थोडं जरी आपण थांबलो तर ते लगेच कढईला चिकटतं आणि मग सगळ्या पिठामध्ये करवट असा वास येतो. त्यामुळे थोडं थोडं तूप टाकून आपण असं हे सतत चमच्याने हलवत हलवत चांगलं ब्राऊन असं भाजून घेणार आहोत. तुम्ही कलर बघू शकता आता आपला पिठाचा एकदम व्हाईट कलर आहे. आणि हे भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा लाईट ब्राऊन असा कलर आपला पिठाचा झालेला आहे. इतपत आपल्याला छान असं हे ब्राऊन भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण एकीकडे जे आपण खारीक घेतलेली आहे त्याची पावडर बनवून घेऊया. बाकी जिन्नस आपण कढईमध्ये थोडेसे परतून घेणार आहोत तुपामध्ये, पण खारीक नाही परतून घ्यायची. खारीक तुपामध्ये परतल्यानंतर मऊ पडते आणि ती नंतर मिक्सरमध्ये चांगली वाटली जाणार नाही, त्यामुळे त्याची बारीक पावडर होणार नाही. तर आता आपण एका कढईमध्ये तूप टाकून काजू असे तुपामध्ये परतून घेणार आहोत. हलकं हलकं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या पदार्थामधील कच्चेपणा जाईल. तर आता आपण मखाणे घेऊयात. ते पण आपण तुपामध्ये असे थोडेसे परतून घेणार आहोत. लाडू बनवून खूप दिवस झाले, पण मला व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोड करायला वेळ मिळाला नाही. तर आपले मखाणे पण छान असे तुपामध्ये परतून झालेले आहेत. आता आपण हे पण काढून घेऊया. परत या कढईमध्ये तूप टाकून बदाम आपण परतून घेऊया. खूप हेल्दी असे लाडू आहेत. हिवाळ्यात जरूर तुम्ही हे बनवून खा. तर बदाम पण आपले इथे परतून झालेले आहेत. आता आपण हे पण काढून घेऊयात आणि परत कढईमध्ये तूप टाकूया. आणि त्यामध्ये आता आपण डिंक फ्राय करून घेऊयात. तर इथे मी थोडा थोडा करून असा डिंक तुपामध्ये फ्राय करून घेत आहे. तर आता आपले सगळे जिन्नस असे फ्राय करून झालेले आहेत. आता आपण हे मिक्सरमध्ये
आपल्याला हवं त्या प्रमाणात वाटून घेऊयात. जाडसर, कुणाला जास्त पावडर आवडत असेल त्याप्रमाणे आपण हे सगळे जिन्नस वाटून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता खारीक पावडर, मखाना पावडर, डिंकाची पावडर, परत बदाम, काजू सगळ्याची आपण पावडर बनवून घेतलेली आहे. आणि इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे पण आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर हे मी किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं तूप टाकून आपण हे परतून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपलं हे सुकं खोबरं पण परतून झालेलं आहे. आता हे पण काढून आपण थंड करून घेऊयात. आणि आता कढईमध्ये परत थोडंसं तूप टाकूयात आणि त्यामध्ये आपण एक बाउल असा गूळ घेतलेला आहे. तर इथे आपण एका कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून घेऊयात. गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला कडक असं होऊ द्यायचा नाही किंवा चाचणी वगैरे अशी गुळाची काही घ्यायची नाही. जस्ट आपल्याला तो वितळून घ्यायचा आहे. तर गुळामध्ये ज्या गाठी वगैरे असतात त्या सगळ्या आपल्याला असं बारीक करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे गुळ असा वितळला गेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. तर आता आपण जे आपण ड्रायफ्रुट्स वगैरे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये काढून त्यामध्ये सुकं खोबरं मिक्स करून घेऊयात. आणि हे आता आपण हाताने सगळं मिक्स करूयात. थोडीशी सुंठ टाकूयात त्यामध्ये. इलायची पावडर टाकूयात. आणि आता आपण हे असं मिक्स करून घेऊयात. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता आपण यामध्ये जो गूळ मेल्ट करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत. तर आता आपण यामध्ये अशा प्रकारे गूळ मिक्स करून घेऊयात. तर आता गूळ गरम आहे त्यामुळे मी हे पहिलं चमच्याने मिक्स करून घेते. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊयात. थोडंसं थंड झालेलं आहे तर हाताने अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. किंवा नंतर मिक्सरमध्ये परत एकदा लावून घेतलं तरी चालेल, पण काही गरज पडली नाही. मी तर असं हातानंच व्यवस्थित मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं. आता मी यामध्ये मेथी दाण्याची पावडर आहे तुपामध्ये भिजत ठेवलेली ती टाकून घेणार आहे. हे तुम्ही गुळ टाकण्याच्या अगोदर मिक्स करून घेतले तरी चालेल. आणि मी गूळ पहिलं टाकला पण काही हरकत नाही. फक्त इतकंच की आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीमध्ये काही फरक पडत नाही नंतर मिक्स केलं किंवा पहिलं मिक्स केलं तरी. फक्त व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मेथीची पावडर आहे सगळीकडे व्यवस्थित पसरली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला थोडं आवडत असेल तर एक्स्ट्रा तूप तर आपण यामध्ये नंतर वरतून असं तूप टाकू शकतो. ऑप्शनल आहे. जास्त आवडत नसेल कोणाला तर नाही टाकलं तरी चालेल.
तर आता मी हे तूप टाकून परत व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे लाडू बनवायला घेऊयात. लाडूचा आकार पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता. तर बघू शकता तुम्ही लाडू किती छान बनलेले आहेत. बाइंडिंग पण चांगलं आलेलं आहे. एक पण लाडू असं म्हणजे बांधला जात नाही असं नाही. तर प्रमाण सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर छान असा आपला असा हा हिवाळा स्पेशल मेथीचा लाडू बनलेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत पौष्टिक असा मेथीचा लाडू तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण लाडू बनवून घेते. खूप असे हेल्दी लाडू आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपले असे हे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे दिसायला पण दिसत आहेत आणि चवीला पण ते तेवढेच टेस्टी झालेले आहेत. अजिबात मेथी असं कडवटपणा जास्त लागत नाहीये. अगदी मुलांना पण आवडला इतका तो टेस्टी झालेला आहे. मेथी दाण्याची पावडर आपण 2 दिवस तुपामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा खूप कमी झाला होता. त्यामुळे मुलांनी पण आवडीने लाडू खाल्ले. अशा प्रकारे मस्त आपल्याशी हे मेथीचे पौष्टिक लाडू झालेले आहेत. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.